हॅलो. बरं पहा, लक्ष द्या. पहिला क्वेश्चन कुठला आहे? हाच आहे ना? चालेल. वर्ग आणि वर्गमुळाची उदाहरणं पाहतोय आपण बघा. काल आपण शाब्दिक उदाहरणं आणि काही अपरिमेय संख्यांच्या व्हॅल्यू घेतल्या होत्या, बरोबर ना? लक्षात आलं सर्वांना? आता हे सगळे जे होमवर्क आहेत आपण चेक करताना ज्या गोष्टी काल नव्याने शिकलो त्या आपण डिस्कस सुद्धा करू याच्यामध्ये, लक्षात घ्या. आता हा जो प्रश्न आहे हा काय म्हणतो बघा. गणेश उत्सवासाठी एकूण विद्यार्थी संख्येच्या 1/25 वर्गणी गोळा केलेली आहे, बरोबर आहे. आता 1/25 वर्गणी गोळा केली यामधली, बरोबर आहे. त्यात शिक्षकांनी स्वतःचे 25 रुपये टाकले तेव्हा एकूण रक्कम जी आहे ती 250 रुपये झाली. तर विद्यार्थी संख्या किती आहे असं विचारलं, लक्षात घ्यायचं. जेवढे तेवढे, जितके तितके, आठवते ना सगळे? म्हणजे प्रत्येक प्रकरणाचा त्याचा एक विशिष्ट पूर्ण एक पार्ट असतो ज्याच्यावरून आपल्याला समजतं की काय काढायचं, लक्षात घ्यायचं. आता वर्ग आणि वर्गमुळी संकल्पना केव्हा तयार होईल? जेवढे तेवढे, जितके तितके असं जेव्हा येते, म्हणजे यक्स जर असेल तर यक्स म्हणजे जेवढे म्हणजे यक्सच ना, जितके तितके म्हणजे एक्स असेल तर एक्सच, बरोबर ना? ते लक्षात घ्यायचं बघा. मग आता काय म्हणतो हा, गणेश उत्सवासाठी एकूण विद्यार्थी संख्येच्या 1/25 वर्गणी गोळा केली. कोणाच्या? एकूण विद्यार्थी संख्येच्या, लक्षात ठेवायचं, बरोबर नाही? एकूण विद्यार्थी संख्येच्या. मग समजा आपल्याला विद्यार्थी संख्या माहीत नाही, बरोबर ना? मग त्यासाठी आपण काय घेणार? एक्स. समजा विद्यार्थी संख्या, समजा विद्यार्थी संख्या बरोबर एक्स घेतली आपण, ठीक आहे? आलं लक्षात येते. आणि तो काय म्हणतोय, एकूण विद्यार्थी संख्येच्या 1/25 वर्गाने गोळा केली, त्या शिक्षकाने किती टाकलेले आहे? 25. म्हणजे एकूण विद्यार्थी झाले आपले एक्स आणि एकूण विद्यार्थीच्या, म्हणजे आपण हे पण या ठिकाणी घेऊ शकतो बघा. एकूण विद्यार्थी संख्येच्या 1/25 वर्गणी गोळा केली म्हणजे कोणाकडून? एकूण विद्यार्थ्याकडून. मग वर्गणी जर आहेत, वर्गणी आपण हे कशी घेऊ शकतो? एकूण विद्यार्थ्याच्या 1/25 म्हणजे x/25. क्लिअर आहे सर्वांना? हे समजलं? म्हणजे पुढे बघा, म्हणून विद्यार्थी संख्या एक्स आणि विद्यार्थ्याची वर्गणी किती आहे प्रत्येकी? x/25. म्हणजे यामध्ये आता बघा एकूण वर्गणी किती जमा झाली आहे? 250. त्यात शिक्षकाची किती आहे? 25. हे जर मायनस केले तर उरले किती? 250. म्हणजे याचा अर्थ हेच आपण असं करू शकतो, 250 मायनस 250. या ठिकाणी समीकरण आपण चेंज करू शकतो. कसं बघा, समजा समजा इथून पुढे लक्षात घ्या, समजा एक्स गुणेला x/25 हे झाली पोरांची फी, वर्गणी, बरोबर आहे. आणि त्यामध्ये शिक्षकाचे किती टाकले आहेत आपण? 25. आणि असे 250 रुपये जमा झाले असं सांगणं काय? आणि इकडे शिक्षकाचे पैसे मायनस करून केवळ विद्यार्थ्याची रक्कम दाखविणं, दोन्ही गोष्टी सारख्याच झाल्या, बरोबर ना? म्हणजे तुम्हाला समजून हे घ्यायचं आहे, तुम्ही एक तर हे असं मांडा नाही तर नसं मांडा, डझंट मॅटर हे तुम्ही कसं मांडता. तर परंतु तुम्ही काय मांडत आहे, हे का मांडत आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. समजलं ना? इथं तुम्ही प्लस करत आहे तर का करत आहे, आणि इथे मायनस करत आहे तर का करत आहेत. म्हणजे दोन्ही मांडणीचा अर्थ एकच आहे की आपल्याला समीकरण जे मांडायचं आहे ते कोणाच्या भरोश्यावर मांडायचं आहे? विद्यार्थ्याच्या रकमेच्या भरोश्यावर मांडायचं. समजलं ना? म्हणजे म्हणून मी म्हणतो प्रश्नाशी बोलायचं असते. बोलायचा अर्थ समजला नाही याचा अर्थ काय? तुम्ही त्याच्याशी बोलत असताना हे लक्षात घ्यायचं की आपल्याला प्रमोट कोणाला करायचं आहे एक्झॅक्टली. तर आपल्याला 250ला प्रमोट करायचं आहे, डझंट मॅटर, परंतु त्या 250 मधले 25 कोणाचे आहे? शिक्षकाचे. आणि समीकरणामध्ये ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्या कोणाबद्दल दिल्या? विद्यार्थ्यांबद्दल. कशा? का एकूण विद्यार्थी संख्या किती आहे समजा माहित नाही, आपण एक्स कन्सिडर केली, बरोबर ना? मग त्या विद्यार्थी संख्येच्या 1/25 वर्गणी गोळा केली आहेत ना, बरोबर आहे. मग त्याला आपण इक्वेशन मध्ये टाकलं बघा. मग ते दोन्ही पर्याय आपल्याकडे सोपेच असतात. एक्स इंटू एक्स काय आहे? एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता 250 मायनस 25 किती? 225 गुणेला हे 25. क्लिअर आहे सर्व इथपर्यंत? मुद्दे समजत आहे ना? चला, म्हणजे एक्स इज इक्वल टू, बघा उदाहरणाचं स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं आहे. दोन्ही वर्ग संख्या, हे क्लिअर आहे सर्वांना? घात 2 आहे. जर हा 2 काढला तर दोन्ही वर्ग संख्या या ठिकाणी वर्गमुळात जाणार. क्लिअर? म्हणजे एक्स इज इक्वल टू याचं वर्गमूळ किती? 15 आणि याचं आलं 5, म्हणजे 15×5 75 याचं उत्तर आहे. किंवा तुम्हाला वाटलं तर असं करू शकता, एक्सचा स्क्वेअर अपॉन 25 इज इक्वल टू 250, म्हणजे सेमच आहे ना शेवटी. म्हणजे एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू 225 गुणेला 25, बरोबर आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू पुन्हा हा वर्गमुळामध्ये गेला या ठिकाणी, म्हणजे याचं उत्तर आलं इथे 15 गुणेला 5, परत या ठिकाणी 75 आलेलं आहे. म्हणजे मार्ग कुठलाही घेतला तरी उत्तर बदलणार नाही, फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे, जे सोपं जाईल ते घ्यायचं. समजलं ना? जिथं वेळ वाचवता येईल ती गोष्ट आपली असेल. क्लिअर आहे सर्वांना? चला याचा फोटो घ्या आणि पुढे चला.
ओके, चलो चला पुढे. किती नंबर आहे क्वेश्चन सांगा मला. हां, अच्छा पाठीमागचं आहे 42. मी इथं घेतलेला नाही, ठीक आहेत ना. मी तुम्हाला तेच विचारलं होतं प्रश्न कोणते घ्यायचे. तुम्ही डायरेक्ट मला कोणता सांगितला होता 48. आता कोणता आहे म्हणता 42, 43 हे आहे ना. ठीक आहे, काय अडचण. याला आपण लास्टमध्ये घेऊ कारण बसून जाईल तिथे. ठीक आहे, काय अडचण नाही. चला पुढचा कुठला आहे 50. चला शाब्दिक उदाहरणाचा भाग पाहतो बघा. वर्ग आणि वर्गमूळ प्रकरण बघा काय म्हटलंय. हरबाकडे जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट रुपये किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. लक्षात ठेवायचं. उदाहरणाची अट, समानता संबंध आणि इक्वेशन या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. कोण कोणावर अवलंबून आहेत लक्षात घ्या. समीकरण कोणाच्या भरोशावर मांडायचं लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न आहे हरबाकडे जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट रुपये किंमत प्रत्येक घोंगडीच्या. लक्षात घ्या. जेवढ्या तेवढ्या, जेवढ्या म्हणजे हा या ठिकाणी किमतीचा जो भाग आहे किंमत, प्रत्येक घोंगडीची किंमत हे कोणावर अवलंबून आहेत. कोणावर वाचायचं आहे. वाचा प्रश्न. हरबाकडे जेवढ्या घोंगड्या, पकडायचं कंटेंट पकडा. जेवढ्या घोंगड्या आहेत, किती जेवढ्या माहिती आहे का आपल्याला. नाही, जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत ही प्रत्येक घोंगडीची आहे. म्हणजे प्रत्येक घोंगडीची किंमत ही कोणावर अवलंबून आहे. घोंगड्याच्या संख्येवर. पॉईंट क्लिअर आहे. म्हणजे याचा अर्थ हरबाकडे जेवढ्या घोंगड्या माहीतच नाही आपल्याला. समजा x, समजा घोंगड्यांची संख्या, समजा घोंगड्यांची संख्या किती घेतली आपण इथे x, बरोबर आहे. जेवढ्या घोंगड्या, जेवढ्या भेटलं तुम्हाला x, त्याच्या दुप्पट रुपये किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. म्हणजेच प्रत्येक घोंगडीची किंमत ही त्याच्या दुप्पट आहे. म्हणजे किती 2x. हा पॉईंट क्लिअर आहे सर्वांचा. दुप्पट रुपये किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. त्याच्याकडे एकूण 4608 रुपयाच्या घोंगड्या आहेत. म्हणजे याचा अर्थ एकूण घोंगड्यांची संख्या x आणि एका घोंगडीची किंमत आहे 2x आणि 4608 रुपयाच्या घोंगड्या अशा प्राप्त झालेल्या आहे. क्लिअर आहे. उदाहरणाची अट मांडली, समीकरण तयार झालं. क्लिअर आहे सर्वांना. चला पुढं. x गुणेला 2x झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ 3x, सॉरी 2x चा स्क्वेअर. क्लिअर आहे सर्वांना. 2x गुणेला x, 2x चा स्क्वेअर इज इक्वल टू 4608. हा मुद्दा क्लिअर आहे सर्वांचा, बरोबर आहे. आता आपल्याला कोणाची किंमत काढायची x ची, बरोबर ना. x चा स्क्वेअर इज इक्वल टू 4608 अपॉन 2. हे क्लिअर आहे. कारण गुणाकारामध्ये 2 आहे तो कुठे येणार, भागाकारामध्ये येणार, बरोबर आहे. म्हणजे x चा स्क्वेअर इज इक्वल टू, जर या 2 त्याला भाग दिला तर 2 2 4, 2 3 6, 0 2 4 8 म्हणजे 2304 हे उत्तर आलं त्याचं, बरोबर आहे. आपल्याला काढायचं आहे x. म्हणजे x जर काढायचं म्हटलं, हा घात 2 आहे, हा जर काढला आपण तर 2304 हे कुठं जाणार, वर्गमुळामध्ये जाणार, बरोबर आहे. म्हणजे x इज इक्वल टू, आता कोणाचा वर्ग आहे हा 48चा. व्हेरी गुड. म्हणजे याचं उत्तर आहे 48, दुसऱ्या क्रमांकाचा. हा सरळ सेवेला वगैरे बऱ्याचदा आलेला प्रश्न, लक्षात घ्या. ठीक आहे, चला फोटो घेऊन घ्या त्याचा. पुढं चला. चलो नेक्स्ट. किती नंबर आहे हां 54. चला लक्षात इकडे 54 नंबरचा. जर आणि तरचा जर प्रश्न असेल तर उत्तर कशामध्ये सापडतं त्याचा, जर मध्ये, बरोबर आहे. बघा लक्षात इकडे. जर p ची व्हॅल्यू, q ची व्हॅल्यू 144. प्रश्न आहे 3 वर्गमुळामध्ये p प्लस वर्गमुळामध्ये q, बरोबर आहे. किमती दिलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ वर्गमुळामध्ये 3 वर्गमुळामध्ये p ची व्हॅल्यू काय आहे 64. हे क्लिअर आहे सर्वांना. प्लस q ची व्हॅल्यू काय आहे 144. ॲज इट इज मांडलीत आपण. समजलं रे सर्वांना. चला, वर्गमुळामध्ये 3, 64चं वर्गमूळ 8 गुणेला प्लस 144चं 12, पुन्हा वर्गमुळामध्ये 8 त्रिक 24 प्लस हे 12 येणार. म्हणजे वर्गमुळामध्ये किती आले 36, बरोबर आहे. म्हणजे त्याचं उत्तर काय 6. ठीक आहे, लिहून घ्या.
चला पुढचं किती नंबर आहे? 56. ठीक आहे, लक्ष द्या इकडे. चला थोडं म्हणून लक्ष द्या प्रश्नाकडे. काय म्हणतोय प्रश्न? दिसायला एकदम सिंगल लाईन क्वेश्चन आहे, ठीक आहे ना. समीकरण किती महत्वाचं आहे लक्षात घ्यायचं आहे. एका वाक्याचा प्रश्न आहे तो, जास्त नाही त्याच्यामध्ये. परंतु ह्या एका वाक्याचा प्रश्न सोडत असताना जर प्रॉपर मांडणी जर नाही झाली तरी उत्तर बदलतं, लक्षात ठेवायचं. आपलं पहिलं काम आहे प्रश्न वाचा चांगला, त्याला आपल्या भाषेमध्ये समजून घ्या व्यवस्थित आणि त्याचं म्हणणं समजून घ्या. बघा काय म्हटलं, एका अपूर्णांकाचे वर्गमूळ त्याच्या काय आहे. आता हा त्याच्या शब्द कोणावर डिपेंड आहे? हा एकावर, बरोबर आहे. एका अपूर्णांकाचे वर्गमूळ त्याच्या म्हणजे कोणाच्या, जो तुम्ही माहीत करून घेणार तो, बरोबर ना. तर तो अपूर्णांक कुठला, बरोबर. प्रश्न भाग समजला याच्यामधला, बरोबर ना. आपल्याला अपूर्णांक माहीत नाही, लक्षात घ्या. हा शब्द जो आहे हा आपल्याला कन्फ्यूज करतो, ठीक आहे ना. कन्फ्यूज म्हणजे का बरं? एखादी संख्या म्हटलं तर आपण जसं एक्स कन्सिडर करतो तसं अपूर्णांक म्हटलं तर अंश आणि छेद काय एक्स वाय घेणार का आपण? तर नाही, लक्षात ठेवायचं. म्हणजे डोक्यात या ठिकाणी एक सिली मिस्टेक होण्यासाठी एक चान्स आहे. कसा येतं? त्या 10तून एखाद्याचं तरी होऊ शकतं की अपूर्णांक म्हटलं आहेत मग एक्स अपॉन वाय घ्यावं लागेल का बा? तसं नसते. जेव्हा यक्स जो असतो आपला, यक्स जो आपण कन्सिडर करतो, गृहीत धरतो, हा सर्व समावेशक असतो. समजलं ना? मुद्दा समजला? मी काय बोलताना माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. जेव्हा यक्स तुम्ही कन्सिडर करता तेव्हा तो यक्स सर्व समावेशक असतो. याचा अर्थ काय? तो सर्व गुणधर्म संपन्न आहे तो, समजलं ना. म्हणजे तो कन्सिडर केल्यामुळं. म्हणून समजा तो अपूर्णांक, लक्षात ठेवा, समजा तो अपूर्णांक कुठला आहे? यक्स. मी यासाठी सांगितलं, हा शब्द आपल्याला कन्फ्यूज करू शकतो. अपूर्णांकाचं वर्गमूळ म्हटलंय. अपूर्णांक असो काही असो, आपण एक्स कन्सिडर केला म्हणजे यक्स मध्ये सर्व गुण आले त्याचे, बरोबर ना. एक्स झाला. आता तो प्रश्न काय म्हणतो बघा, एका अपूर्णांकाचं वर्गमूळ म्हणजे अपूर्णांक कुठला? एक्स, आणि त्याचा वर्गमूळ कसा आहे? त्याच्या दुप्पट म्हणजे 2x. समजला मुद्दा? मांडणी क्लिअर आहे का मला सांगा? मांडणी क्लिअर आहे सर्वांना? चालेल. पुढचं बघा, वर्गमुळामध्ये 2x आहे. जर वर्गमुळाचं साइन काढलं x तर इकडे 2x वर्ग होईल. काय क्लिअर आहे सर्वांना? 2x वर्ग झाला. x इज इक्वल टू 2x वर्ग म्हणजेच काय? 2 वर्ग 4, x वर्ग जसाच्या तसा. क्लिअर आहे? समजत आहे सर्वांना? पुढे x स्क्वेअर, सॉरी x आणि हा खाली आला x स्क्वेअर इज इक्वल टू 4, बरोबर ना. डाव्या बाजूला चलपद घेतले आपण. या ठिकाणी 1x आणि घातामधला 1 गेला म्हणजे एकच राहिला. म्हणजे 1 अपॉन x इज इक्वल टू 4, बरोबर ना. 1 अपॉन x इज इक्वल टू 4 म्हणजेच 1 इज इक्वल टू 4x. समजत आहे सर्वांना? तिकडे गेला तो, ठीक आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. x इज इक्वल टू काय? तर 1 आणि हा खाली 4 आला म्हणजे 1 अपॉन 4 म्हणजे याची x ची व्हॅल्यू निघाली तुमची 1/4. प्रश्न क्लिअर आहे सर्वांना? चालेल, घ्यायचं लिहून घ्या. पुढचा 57. ठीक आहे, लक्ष द्या इकडे. 57 नंबरच्या प्रश्नामध्ये एक नोट करायचे आहेत आपल्याला. बघा लक्ष इकडे. प्रश्न आहे वर्गमुळामध्ये 7 गुणेला 8 गुणेला 9 गुणेला 10 प्लस 1 बरोबर क्वेश्चन मार्क. सिंपल वे मध्ये जर काढलं त्याचं उत्तर 7 8 56 करावं लागेल. 56 गुणेला 9 करावं लागेल. 9 गुणेला 10 करावं लागेल. आलेल्या पूर्ण गुणाकारामध्ये 1 प्लस करावं लागेल आणि त्याचं जे काही प्रोडक्ट तयार होईल आपल्याकडे त्याचा काढला लागेल आपल्याला वर्गमूळ. हेच आहे ना, दुसरं काय नाही. या ठिकाणी एक नोट लिहून टाका. चला लिहा पटकन. कोणत्याही 4 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या, लिहा एक नोट करा. कोणत्याही 4 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारामध्ये, कोणत्याही 4 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारामध्ये, कोणत्याही 4 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारामध्ये, कोणत्याही 4 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारामध्ये 1 मिळविल्यास वर्गसंख्या प्राप्त होते. 1 मिळविल्यास
वर्गसंख्या प्राप्त होते. वर्गसंख्या प्राप्त होते लिहिलं. आणि तिचे वर्गमूळ आणि तिचे वर्गमूळ आणि तिचे वर्गमूळ आणि तिचे वर्गमूळ हे पहिली संख्या गुणेला चौथी संख्या, हे पहिली संख्या गुणेला चौथी संख्या, लक्षात ठेवायचा. पहिली संख्या गुणेला चौथी संख्या प्लस 1, पहिली संख्या गुणेला चौथी संख्या प्लस 1 हे असते. पहिली संख्या गुणेला चौथी संख्या प्लस 1 हे असते. म्हणजे याचा अर्थ याचं वर्गमूळ कुठलं असेल? 7 गुणेला 10 प्लस 1, म्हणजे उत्तर आलं त्याचा 71. प्रश्न क्लिअर आहे सर्वांना? ही शॉर्ट ट्रिक लक्षात आली घ्यायची. जर या पद्धतीनं कुठलंही पद जर दिले असेल, असा एक प्रश्न अजून नोट्समध्ये आहे पाठीमागे, याच्या मागच्या नंबरला असेल कुठेतरी. समजा कुठली पण, लक्षात घ्यायचं, कुठली पण, किती मोठी असू द्या, डझंट मॅटर. समजा 51 गुणेला 52 गुणेला 53 गुणेला 54, बरोबर आहे. ह्या 4 क्रमवार नैसर्गिक संख्या आणि त्याच्यामध्ये जर 1 प्लस केला आणि त्याचं जर आपल्याला वर्गमूळ विचारलं तर पहिली संख्या 51, दुसरी शेवटची 54, हा जो गुणाकार आहे ना त्याच्यामध्ये 1 प्लस केला की त्या प्रश्नाचं उत्तर सुटून जातं, निघून जातं. क्लिअर आहे? प्रश्न आणि संकल्पना क्लिअर आहेत का सर्वांना? क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे? 73. लक्ष द्या. 73 नंबरचा प्रश्न. जर आणि तरचा जर प्रश्न असेल तर उत्तर कशामध्ये सापडतं? जर मध्ये. ठीक आहे, पहा लक्ष द्या. समजून जास्त घ्यायचा सोडवण्यापेक्षा. 41.9904 छेद 7.29, बस झालं, एवढंच काढायचं आहे. 729चं वर्गमूळ 27, 576चं वर्गमूळ पटापट सांगा 24. हे क्लिअर आहे सर्वांना? बघा, शिकवताना काय दिलं नाही तेवढं लक्षात घ्यायचं. जर आणि तरचा प्रश्न दिला असेल तर उत्तर कशामध्ये सापडणार? जर मध्ये. हे क्लिअर आहे? आणि जर हा विनाकारण फालतू दिलेला नसतो, लक्षात ठेवायचं. ही तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने एक माहिती असते, हिंट असते की तिथून तुम्हाला उदाहरणाला पुढे घेऊन जाता येतं, समजलं ना? उत्तरं लपली असतात त्यामध्ये, लक्षात ठेवायचं. यामध्ये 729 आणि 576 ह्या दोन्ही संख्या वर्गसंख्या आहे, हो ना? आहे. जस्ट एक समजण्यासाठी म्हणून उदाहरण घेतो, बघा लक्ष द्या. 4 ही वर्गसंख्या आहे, त्यानंतर 9 ही सुद्धा वर्गसंख्या आहे, दोघांचा गुणाकार 36 आला आणि 36 सुद्धा वर्गसंख्या आहे, समजलं ना? पॉइंट क्लिअर आहे सर्वांचा? 4 ही पूर्ण वर्गसंख्या आहे, 9 ही पूर्ण वर्गसंख्या आहे आणि 36 ही पूर्ण वर्गसंख्या आहेत, आहे. याचा अर्थ काय सापडला? आता मला 36चं जर वर्गमूळ काढायचं झालं तर या 4चं वर्गमूळ 2, 9चं वर्गमूळ 3 आणि 3 दोन्ही 6, आणि तसं पण 36चं वर्गमूळ किती आहे? 6. याचा अर्थ काय सापडला? कुठल्याही 2 किंवा जास्त पण असू शकतं, समजलं ना? कुठल्याही 2 वर्गसंख्यांचा गुणाकार हा सुद्धा वर्गसंख्याच असते. पॉईंट क्लिअर आहे सर्वांना? आणि मग त्याचे वर्गमूळ हे त्या 2 वर्गसंख्यांचे वर्गमुळांचा गुणाकार असतो. मुद्दा समजला ना? कोणत्याही 2 वर्गसंख्यांचा गुणाकार हा काय असतो? वर्गसंख्याच असतो. आणि त्या वर्गसंख्येचं वर्गमूळ हे कोण? तर त्या 2 संख्यांच्या वर्गमुळाचा गुणाकार. मुद्दा क्लिअर आहे सर्वांना? लिहा फास्ट. कोणत्याही वर्गसंख्यांच्या कोणत्याही 2 वर्गसंख्यांचा गुणाकार, कोणत्याही 2 वर्गसंख्यांचा गुणाकार, कोणत्याही 2 वर्गसंख्यांचा गुणाकार, कोणत्याही 2 वर्गसंख्यांचा गुणाकार हा सुद्धा वर्गसंख्याच येतो, हा सुद्धा वर्गसंख्याच येतो, हा सुद्धा वर्गसंख्याच येतो, वर्गसंख्याचं येतो. आणि त्याचे वर्गमूळ आणि त्याचे वर्गमूळ हे त्या दोन संख्यांच्या वर्गमुळाचा गुणाकार असते. वर्गमुळाचा गुणाकार असते. मुद्दा क्लिअर आहे सर्वांना? वर्गमुळाचा गुणाकार असते. ओके, चालेल. इथपर्यंत सर्वांना समजलं का? बोला. क्लिअर आहे?
आता बघा सोडवायची गरज नाही बरं, लक्षात घ्यायचं. हे तर झालं एक. आता परंतु आपण याच्या आधी पण बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्या. कशा बघा, बॉडमासमध्ये पाहिलं, व्यवहारी अपूर्णांकात पाहिलं, दशांश अपूर्णांकात पाहिलं. आता जे नोट आपण त्या ठिकाणी लिहिलेले आहेत त्याचं या ठिकाणी फारसं काम नाही येत, लक्षात घ्या. जे लिहिलं ना त्याचं काम या ठिकाणी एकदम नाही येत आपल्याला, पण पुढं कुठंतरी पडणार आहेत. हे यासाठी दिलं कारण दोन्ही वर्गसंख्या आहे, म्हणजे आलेलं उत्तर जे आहे दोन्ही काय वर्गसंख्याचं आहे. मग याचं जर वर्गमूळ विचारलं असतं, सब क्वेश्चन पण या ठिकाणी लक्षात घ्या. समजा हीच माहिती असताना एखादा प्रश्न जर त्यांना यांना म्हणजे पुढं काय चेंज करू शकतो, तो माहिती हीच आहे, लक्षात घ्या. पुढे इथून जर त्याला चेंज करायचं म्हटलं तर तो 419904चं वर्गमूळ सुद्धा विचारू शकतो. झाला एक क्वेश्चन तयार. मग अशा वेळेस याचं वर्गमूळ किती आहे 27 आणि याचं ह्या दोघांचा गुणाकार हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर राहिलं असतं. समजलं ना. म्हणजे मुद्दे क्लिअर करायचे, नुसतं प्रश्नाचे उत्तर काढायला आपण क्लासमध्ये नाही आलो, लक्षात घ्या. एखादा प्रश्न सोडत असताना त्याच्या अवतीभोवती येणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहे, मग तो समजा ही अट दिलेली आहे त्याच्यावर तो काय विचारू शकला असता. समजलं ना. त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या, लक्षात घ्यायचं. कारण ही लर्निंग प्रोसेस आहे. आपल्याला उत्तर काढायचं आहे, ह्या पेपरला तर विषयच नाही. पेपरला काही शिकत बसणार का. सध्या इथं जे आपण शिकतोय त्याच्यासोबत डिस्कस केलं पाहिजे की समजा एवढ्या एका माहितीच्या आधारावर तो काय काय विचारेल. जसं त्याने हे विचारलं तसा तो हा पण विचारू शकतो. समजलं ना. येत्या लक्षात. म्हणजे हे जे XYZ क्वेश्चन तयार होतात त्यावरून हे सुद्धा शिकताना आपण पाहिले पाहिजे, लक्षात घ्यायचं. आता येऊयात आपल्या मूळ प्रश्नाकडे. तो म्हणतो आहे, आता बघा याच्या आधी पण एक नमुना आपण याच्या आधी पण घेतलेला. कसे बघा, समजा 4 गुणिले 5 बरोबर जर 20 असेल, समजलं ना. जस्ट एक सिंपल समजण्यासाठी म्हणून. आणि मग 20ला जर आपण 4ने भागलं तर उत्तर किती येणार, येणार ना. किंवा ह्याच 20ला जर मी 5ने भागलं तर उत्तर किती येणार 4. याचा अर्थ दोघांचा गुणाकार जर हा आहे, वर्गमुळाच्या साईनचा विचार सध्या नका करू, ते नंतर बघू. दोघांचा गुणाकार जर हा आहे तर या संख्येला म्हणजे पॉईंटचा पण विचार नका करू, नंतर बघू ते. याला याला याने भागलं तर हा भागाकार येईल आणि यानं भागलं तर हा येईल. हा मुद्दा क्लिअर आहे का. बघा, प्रश्न सोडवण्याच्या आधी पहिल्यांदा सोल्युशन माइंडमध्ये तयार करा, म्हणजे टू द पॉईंट कंटेंट हातात लागतो. समजलं ना. पर्यायानं वेळ वाचवता येतो, लक्षात घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी जर मी आतमधल्या आतमध्ये जर पॉईंट मॅनेज केले तर या ठिकाणी पॉईंट निघून निघाला ना तो पॉईंट. म्हणजे 779 गुणेला 779 एक 779 सॉरी 29 आणि त्यावर 2 शून्य दिले आपण. क्लिअर आहे सर्वांना. आणि 729 गुणेला किती 576. मुद्दा समजला, लक्षात आलं का सर्वांना. अरे दोघांचा गुणाकार म्हणजे हा ना. मग 729 जर भाग दिला तर 576चा भाग नाही बसेल का त्याला. मला सांगा भागाकार क्लिअर आहे का. सगळ्यांना क्लिअर आहे, 100% क्लिअर आहे. ओके, चलो नेक्स्ट. मग आता वर्गमुळातल्या वर्गमुळात आहे, या 576चं वर्गमूळ किती आहे 24 आणि 100चं किती आहे 10. समजलं. 10 भागलं म्हणजेच उत्तर किती येणार 2.4. या ठिकाणी पहिलं उत्तर त्याचं आहे, लिहून घ्या. बरं झालं का सर्वांचं, क्लिअर आहे ना. चलो नेक्स्ट क्वेश्चन 74. चला इथं सुद्धा तसंच आहेत बघा. हा आपण क्वेश्चन पाहून घ्या. आता प्रश्न आहेत आपला 27.5625 छेदामध्ये आहे 6.25. बरोबर आहे, हाच मुद्दा ना. ही पण वर्गसंख्या आहेत. जर क्वेश्चन इथून ट्रान्सफर करू, जर त्याने विचारलं असतं 275625चं वर्गमूळ काढा, मी काय केलं असतं, याचं वर्गमूळ 21, याचं 25, याचा जो गुणाकार येईल ते त्याचं उत्तर राहिलं असतं. हे क्लिअर आहे. परंतु सदर प्रश्नामध्ये असं नाही विचारलं, त्याच्यामुळे याला सोडूयात आपण. लक्ष द्या इकडे. पॉईंटची घरं जर मॅनेज केलीत म्हणजे शून्य वाढून तर हा निघून जाणार. हे क्लिअर आहे, समजलं. ओके. 625 भाग दिला याला तर हा भागाकार येईल ना. 625 625 0 0 बरोबर आहे. आणि 625 गुणेला 441. मुद्दा क्लिअर. अर्थातच वर्गमुळामध्ये 441 भागाला 100 म्हणजे 441चं वर्गमूळ 21 आणि 100चं 10 म्हणजे उत्तर आलं 2.1. चला लिहून घ्या. चला झालं आहे सर्वांचं रे,
क्लिअर आहेत ना? चलो नेक्स्ट क्वेश्चन. 75. चला मी तुम्हाला हा प्रश्न याच्या आधी पण आलेला होता, आठवते का तुम्हाला? कुठं आला तर हा प्रश्न याच्या आधी पण आलेला आहे, कुठं आला हे आठवते का सांगा? हां, नाही, संख्याज्ञानामध्ये नाही आलाय तो. हा प्रश्न आलेला आहे याच्या आधी त्रिकोणी संख्यांमध्ये. मी त्या ठिकाणी तो घेतला नव्हता. मी म्हटलं होतं की याला वर्ग आणि वर्गमूळमध्ये घेऊ आपण. सॉरी, त्रिकोणी नाही, एकचल समीकरणामध्ये आला होता. आलं का लक्षात? तो तिथे का नव्हता घेतला? कारण त्याचं कारण जे आहे त्याला एक दोन क्वेश्चन अटॅच करायचं, लक्षात घ्यायचं. आपण पॉईंट क्लिअर करून घ्यायचं. आपण उदाहरणाची उत्तर काढायची स्पर्धा नाहीत आपल्यामध्ये. आपल्याला पूर्ण कंटेंट चॅप्टर वाईज समजून घ्यायचं. लक्षात घ्या. प्रश्न काय म्हणतोय बघा. कोणत्या दोन क्रमवार धनपूर्णांक संख्यांच्या, आता हे उगाच टाकलं असतं बरं, लक्षात घ्यायचं. याच्या आधी पण शिकलं धनपूर्णांक, नैसर्गिक सम, नैसर्गिक विषम. आता सम आणि विषम नैसर्गिकच असते ना, त्याला सोबत नैसर्गिक सम हे म्हणण्याचा काही पॉईंट राहिला नाही. आता हे कशासारखं झालं? श्री रमेश राव, समजून आलं ना? आहे रमेश रावच, पण त्याला श्री लागतो ना. हे अशासारखं नैसर्गिक सम, नैसर्गिक विषम. पॉईंट क्लिअर आहे? तर त्यांना गोंधळून जायचं नाहीत. धनपूर्णांक म्हणजे आलं त्याच्यामध्ये, आपण जे शिकलोय तसंच आहे, बरोबर आहे. दोन क्रमवार संख्या कशा आहे? क्रमवार आहे. कशा आहे? धनपूर्णांक. धनपूर्णांकाचा अर्थ या ठिकाणी कुठला घ्यायचा आहे? नैसर्गिक. हा, लक्षात घ्यायचं. मग ती 15 पण असू शकते, ती 16 पण असू शकते, ती 17 पण असू शकते. नैसर्गिक संख्या कुठल्या पण आलं, ठीक आहे ना? धनपूर्णांक संख्यांमध्ये सम आणि नैसर्गिक, सम आणि विषम दोन्ही येईल ना, त्यामुळे हे समजून घ्यायचं, लक्षात घ्यायचं. याचा अर्थ असा आहे, प्रश्न दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 117 आहे असं त्याला म्हणायचं आहे. नीट लक्षात घ्यायचं आहे बरोबर. हा प्रश्न पूर्ण समजून घ्यायचं. 3 मार्क क्लिअर करू आपण इथे, लक्षात घ्या. 3 मार्क कुठून? एकवा प्रश्न 3 मार्क कसे? याच्या सोबतीला एकदा पहिले हा प्रश्न समजून घ्या. प्रश्न आहे कोणत्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 117 आहे. प्रश्न क्लिअर आहे? समजला ना मुद्दा? मला असं म्हणायचं आहे, आपण प्रिपरेशन करतोय, विचारलेला प्रश्न उत्तर काढून मोकळा करायचा नाही, लक्षात घ्या. जर तो नैसर्गिक संख्यांबद्दल जर प्रश्न विचारू शकतो, तर तो सम आणि विषम बद्दल सुद्धा विचारू शकतो ना. पॉईंट क्लिअर आहे सर्वांचे? कळत आहे का मी काय बोलतो? तर मग जर विचारलं, मग वाट पाहिजे का विचारण्याची? मग करू ना तयार आपणच प्रश्न, लक्षात घ्या. जागा सोडून दुसरा प्रश्न लिहा. चला लिहा सर्वांनीच. जागा सोडून दुसरा प्रश्न लिहा. दोन क्रमवार समसंख्यांच्या वर्गातील फरक. 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 समसंख्यांच्या वर्गातील फरक 60 आहेत. 60 आहेत. तर त्या संख्या काढा. तर त्या संख्या काढा. तर त्या संख्या काढा. दोन क्रमवार समसंख्यांच्या वर्गातील फरक 60 आहेत. तर त्या संख्या काढा. तर त्या संख्या काढा. जसा समचा लिहिला तसा विषमचा सुद्धा तयार होतो, बरोबर आहे? लिहा तिसरा क्वेश्चन. तिसरा विषम बद्दल लिहितोय आपण, लक्षात घ्या. विषम बद्दल लिहा. दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरक. दोन क्रमवार विषम संख्यांच्या दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरक 56 आहेत. दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरक 56 आहेत. तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती? किंवा तर त्या संख्या कुठल्या? ठीक आहे. तर त्या संख्या कोणत्या? समजलं इथपर्यंत? चला पहा लक्षात इकडे. या प्रश्नाला चांगला वेळ देऊ आपण आणि तिन्ही प्रश्न व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचे, लक्षात घ्या. झाले ते काउंटर उचलून जातात डायरेक्ट. प्रश्न आहे कोणत्या दोन क्रमवार धन पूर्णांक संख्यांच्या वर्गातला फरक 117 आहे? बघा, समीकरणही मांडू आणि शॉर्टकट पण घेऊ त्याचा, ठीक आहे. माहित नाही आपल्याला. समजा संख्या, समजा पहिली मेथड जी आहे ती आपली समजा त्या संख्या माहित नाही म्हणून. समजा त्या संख्या x आणि x+1, बरोबर आहे. का बरं x+1 घेतला? x आणि x+1 घेतला कारण क्रमवार
नैसर्गिक संख्या आहेत त्या लक्षात ठेवायचं. काय आहे त्या? क्रमवार नैसर्गिक संख्या आहे. आणि त्यांच्या वर्गातला फरक किती आहे? 117. वर्गातला फरक आहे म्हणजे x+1 लक्षात ठेवायचं. ही संख्या मोठी ना, म्हणून x+1 चा वर्ग मायनस x चा वर्ग इज इक्वल टू 117. समजलं? हे क्लिअर आहे. म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग प्लस ट्वाईस AB म्हणजे 2x प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग 1 चा वर्ग 1 मायनस x चा वर्ग इज इक्वल टू 117. या फॉर्म्युल्याचा विस्तार हा आहे. हे क्लिअर आहे सर्वांना? माहिती नाही, बऱ्याच वेळा शिकलो आपण. अरे क्लिअर आहे सर्व? दोन पदाच्या बेरजेचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग प्लस 2x. दोन गुणिला पहिलं पद गुणलं दुसरं पद, बरोबर आहे. दुसऱ्या पदाचा वर्ग पण लिहिला. याला सॉल्व्ह करूयात आपण. प्लस मायनस मध्ये हा कॅन्सल झाला, बरोबर ना. म्हणजे 2x इज इक्वल टू 117 मधून हा 1 गेला म्हणजे 116 राहिले. समजलं? म्हणून x इज इक्वल टू 116 भागेला 2 म्हणजे उत्तर आलं तुमचं बघा 58. तुम्ही x कन्सिडर केला आता पहिल्या संख्येसाठी, म्हणजे इथंच घेतोय, लक्षात घ्यायचं. म्हणून त्याचं उत्तर जे आहे, पहिली संख्या कुठली निघाली? 58. आणि x+1 म्हणजे 58च्या पुढची कुठली? 59. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा 58 आणि 59. तिसरा म्हणजे ते मागं पुढं दिलं त्यांनी, पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही. क्लिअर आहे का सांगा मला? या प्रश्नाचं उत्तर सर्वांना समजलं का व्यवस्थित? प्रश्न सुटला, लक्षात घ्यायचं. प्रश्न सुटला. सेम क्वेश्चन पुढे जाऊ. प्रश्न तुम्ही लिहिलेला आहे, सर्वांनी लक्षात घ्यायचं. प्रश्न आहे दोन क्रमवार लक्षात घ्यायचं. क्रमवार समसंख्यांच्या वर्गातील फरक 60चा आहे, बरोबर आहे. 60चा प्रश्न लिहून दिलेला आहे आधी. तर त्या संख्या कुठल्या असं विचारलं आहे. तर बघा याचं सुद्धा कसं येईल. समजा त्या संख्या माहीत नाही म्हणून x आणि x+2, बरोबर आहे. आता वर्गातला फरक म्हटलं तर ही मोठी ना, म्हणजे x+2 त्याचा वर्ग मायनस x चा वर्ग म्हणजे 60. समजलं रे? परत फॉर्म्युला आला म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग प्लस ट्वाईस AB म्हणजे या ठिकाणी येणार 4x. क्लिअर आहे का? 2 गुणिला पहिलं पद गुणिला दुसरं पद म्हणजे 4x. समजलं? आणि प्लस 2 चा वर्ग किती? 4 मायनस x चा वर्ग जसाच्या तसा इज इक्वल टू 60. समजलं? प्लस मायनस मध्ये x चा स्क्वेअर निघून गेला म्हणजे 4x इज इक्वल टू 60 मधून हे 4 गेले, उरले किती? 56. मुद्दे समजत आहे ना सर्वांना? म्हणजेच x इज इक्वल टू ह्या 56ला 4चा भाग दिला, कितीचा बसतो मग? 14चा. म्हणजे उत्तर आले या ठिकाणी 14. पॉईंट क्लिअर? मग यानुसाराचा लक्षात घ्यायचं 14चा. म्हणजे याचं उत्तर निघालं 14. हे पहिली व्हॅल्यू झाली x ची, x+2 म्हणजे दुसरी व्हॅल्यू कुठली? 16. म्हणजे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर कुठलं निघालं? 14 आणि 16. दुसरा प्रश्न क्लिअर आहेत का? बघा प्रिपरेशन करतोय आपण, क्लास उत्तर काढायला नुसतं असं आलो नाहीत. जर प्रश्न नोट्समध्ये हा होता, पेपरला जर हा आला असेल, तर आपण प्रिपरेशन करत असताना जसं त्यांनी नैसर्गिक संख्यांचा विचारला तसा आपण समान विषमचा सुद्धा तयार करू शकतो ना. समजत आहे? पेपरला वाटणे तयार करता येतो, आपणच तयार करायचा आणि आपण त्याचं सोल्युशन काढायचं. लक्षात घ्या. आपण तिसरा प्रश्न तयार केलाय बघा. क्रमवार विषम संख्या 2 यांच्या वर्गातला फरक किती आहे? 56. तर त्या संख्या कुठली? इथं पण संख्या आपल्याला माहित नाही, लक्षात घ्या. मग इथंही संख्या माहित नाही, म्हणून समजा त्या संख्या बरोबर x आणि x+2, बरोबर आहे. पुन्हा वर्गातला फरक म्हटलाय म्हणून x+2 चा वर्ग मायनस x चा वर्ग इज इक्वल टू 56. समजलं का? अरे कळत आहे ना नामदेवराव? क्लिअर आहे लिंक? काही अडचण नाही ना मागे? तुम्हाला क्लिअर आहे ना? आरामात आहे सगळी? एसीबीसी व्यवस्थित सुरू आहे? नाही तर झोपील. काय चालू आहे राज्यात? समजलं ना? हां, तिसरा क्वेश्चन. चला, x पहिल्या पदाचा वर्ग प्लस ट्वाईस AB म्हणजे 4x प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग 4, बरोबर आहे. 4 मायनस x चा स्क्वेअर इज इक्वल टू 56. हा सुद्धा या ठिकाणी कॅन्सल झाला, बरोबर आहे. म्हणजे 4x इज इक्वल टू 56 मायनस 4 52, बरोबर आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची आहेत, म्हणजे 52 भागेला किती रे? 4, म्हणजे उत्तर 13. इथं सुद्धा आपलं उत्तर निघालं बघा. x ची व्हॅल्यू 13 आणि x+2 म्हणजे कोण? 15.
म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर 13 आणि 15 निघालं. 1 3 तिन्ही उत्तर क्लिअर आहे. ह्या सगळ्यांना जे आहे एक ट्रिक्स वापरूयात आपण. लक्ष द्या इकडे. हे ट्रिक्स मात्र सर्वांनी लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. बघा ट्रिक्स कुठले आहेत. अटी शर्तीनुसार लक्षात घ्यायचं हा, समजून घ्या. जर जर नैसर्गिक संख्यांचा प्रश्न असेल तर काय करायचं, जो डिफरन्स दिलेला आहे 116 दिलं ना, त्याला 2 न भागायचं. 2चा याला 58चा भाग बसतो सॉरी 117 आहे ना तिथे. ओके 117 आहे. 2 गुणिले 58 म्हणजे 116, एक बाकी उरणार. ह्या उरण्याचं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. जर प्रश्न नैसर्गिक संख्यांचा असेल तर उरेल असतो, समजलं ना. तर अशा वेळेस त्याचं उत्तर घ्यायचं, भागाकार 58 आला आणि पुढची संख्या 59. क्लिअर समजलं का रे. भागाकार 58 पुढची संख्या 59. जर समचा प्रश्न असेल तर याचा शॉर्टकट आहे, जो डिफरन्स दिलेला आहे तो 60 आहे 60. याला 4 न भागायचं, 4 नच. उत्तर आलं 15. एक अलीकडची संख्या 14 आणि पलीकडची संख्या 16. क्लिअर समजलं. जर प्रश्न विषमचा असेल तर त्या फरकाला पुन्हा 4 न भागायचं. कितीचा पटकन. अरे 56 नाही ते 4 न भागतोय. किती आले 14. अलीकडची संख्या 13 आणि पलीकडची संख्या 15. बघा क्लिअर आहे सगळं. म्हणजे या ठिकाणी समीकरणाने उत्तर काढलं, प्रॅक्टिस झाली, इक्वेशन मांडायचा चान्स भेटला, कॅल्क्युलेशन समजलं आणि आपण शॉर्ट ट्रिक सुद्धा इम्प्लिमेंट केलेलं आहे. क्लिअर आहे सर्वांना. केवळ उत्तरं काढायसाठी शिकायचं म्हटलं तर उत्तर केव्हाची निघाली ते लक्षात घ्यायचं. परंतु परीक्षेच्या हिशोबाने आणि कुठलाही काही प्रश्न आला तर त्या प्रश्नासाठी त्याला लीड कसं करायचं, त्याला डील कसं करायचं याची सुद्धा पूर्वतयारी झाली पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर केल्या. आता जेव्हा प्रश्न समचा असतो बघा, बरोबर मधली संख्या या ठिकाणी विषम आली. जेव्हा प्रश्न विषमचा असतो मधली संख्या सम आली, बरोबर ना. तर हे सगळे फंड लक्षात घ्यायचे आहेत, बरोबर आहे. आपल्याला या ठिकाणी नॉलेज जनरेट करायचं, घ्यायचं आहे ते पटलं ना, इन्फॉर्मेशन घ्यायचे आहे आणि मग ते त्या ठिकाणी प्रॉपर इम्प्लिमेंट होतील. तिन्ही प्रश्न माहिती सकट क्लिअर आहेत का, काय अडचण कोणाला इथपर्यंत. चला याचा फोटो घ्या, नंतर घरी लिहून घ्या. चला झालं का रे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढचं सांगा किती आहे. हां 85. चला 85 नंबरचा प्रश्न आहे. एकदा प्रश्न वाचून घ्या, व्यवस्थित लक्ष द्या. काय म्हटलं आहे काय नाही त्याने बघून घ्यायचं पूर्ण प्रश्नामध्ये. पहा लक्ष द्या इकडे. जर आणि तरचा प्रश्न, उत्तर कशामध्ये असणार. हा हे तर आपण शिकलोय. आपला प्रश्न आहे बघा, वर्गमुळामध्ये पुन्हा अंश वर्गमुळात आहे 40.96 छेदामध्ये 10. एकदम सोपं आहे तर एकदम सोपं. बघा जर 8चा घात, हा लक्षात घ्या, जर 8चा घात जर 4 आहे आणि त्याचं उत्तर 40.96 आहे, बरोबर आहे. याचा अर्थ 8 गुणेला 8 गुणेला 8 गुणेला 8 म्हणजे 40.96 ना. हे तर समजलं सर्वांना. जर 8 4 वेळा आला म्हणजे याचा अर्थ 8 8. अरे मला सांगा, हे 64 आणि हे 64 म्हणजे 40.96 नाही का. प्रश्नाला ना फोडायचं असतं, लक्षात घ्या. याचाच अर्थ हा 64चा वर्ग म्हणजे 40.96 ना. भेटली माहिती आपल्याला, माहिती भेटली. क्लिअर आहे सर्वांना. भेटलं ना उत्तर. कसं भेटलं बघा, म्हणजे वर्गमुळामध्ये या 40.96चं वर्गमूळ 64, पण 2 घरानंतर पॉईंट आहेत म्हणजे 6.4 अपॉन 10 असं उत्तर येईल. आता 10ला जसंच्या तसं ठेवलं, कारण आतमध्ये जे वर्गमुळाचं साइन आहे ते कोणाला आहे, फक्त कोणाला आहे, मला. अरे बोला ना मग, कोणाला आहे ते. हा मग असं सांगा ना जोरानं, कितीला आहे 40.96. ठीक आहेत ना. कालचं रिचार्ज संपलं वाटतं. ठीक आहे, टॉपअप नव्हतं बरं कालचं. ठीक आहे, हे क्लिअर आहे सर्व. 6.4. आता 6.4 अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही. 0 आहे, 0 आहे, त्याच्यामुळे घरी इकडे येणार म्हणजे 0.64 म्हणजे उत्तराला 0.8. समजलं. आता प्रश्न क्लिअर आहेत का, समजलं. चला लिहून घ्या.
चलो नेक्स्ट क्वेश्चन. किती आहे? 91. चला 91. 91चं उत्तर आहे 26.25. काढता येईल का? काढता येईल का? जर आणि तरचा प्रश्न आहे, शिकवला होता काल. काय करायचं सांगून देतो एकदा बघा. 15,625 वर्गमूळ किती आहे? हां, म्हणजे याचं उत्तर 125च असणार. याचं 125 आणि याचं सुद्धा 125. फक्त इथं 2 घरं पॉईंट, इथं 1 घर, इथं 2 घरं आहे, परत इथे 1 घर, इथे 4 घरं, इथे 2 घरं. या सगळ्यांची काय करायची तुम्हाला? ॲडिशन करता येईल आता. ठीक आहे, पुढचा प्रश्न सांगा. हो हो, ऑप्शन चुकलेले आहे तिथे. 26.25. ठीक आहे. करेक्ट, क्लिअर आहे सर्वांना. चला पुढचा प्रश्न सांगा. 92. बघा 92 नंबरचा प्रश्न पहा. एक जनरल आपल्या 2360 माणसांना चौरस आकारात उभे करायचा विचार करतो, परंतु त्यामुळे त्याची 56 माणसे उरतात, तर पुढील रांगेत किती असतील? काहीच नाही, उलट सोपं आहे ते. अशा प्रश्नातना ठरवून जायचं असते. बघा मी काय म्हणतो. बरं, प्रश्न कोणत्या प्रकरणामधला आहे? शिक्का लागला का त्याला? शिक्का समजलं ना? म्हणजे प्रश्न आम्हाला ना प्रश्न नाही येत, पण प्रश्न कोण्या प्रकरणातला हे पटकन समजते. असं काही आहे का याच्यात? आता कसं आहे, 2-3 दिवसापासून डोक्यात हेच सुरू वर्ग वर्गमूळ, त्याच्यामुळं तो कोणताही आणला त्याच्यात नावही जरी नाही आलं त्याचं तरी क्लिअर होते का प्रश्न कशातला आहे. हे तर क्लिअर आहे सर्वांना, म्हणजे रुटीन झालेलं आहे ते, बरोबर आहे. परंतु जर प्रश्न परीक्षेला आला तर काही स्वतःच्या खानाखुना लागतील ना आपल्याला. लक्षात नाही आलं का ओळखायचं कसं आहे? तर लक्षात घ्या. जर चौरस हा जर शब्द येत आहेत चौरस आकारात, याचा अर्थ आहे चौरस म्हणजे म्हणजे वर्गसंख्या असावीत, वर्गसंख्या हवी. हे क्लिअर आहेत का? वर्गसंख्या हवी. आता 2360 माणसं आहेत, यांना चौरस आकारात उभं करायचं आहे, त्यामुळे किती माणसं उरतात? किती उरतात? हां, जे उरते ना मग ती मायनस करा. 56 म्हणजे 4 हातचा आला 1 0, 2304 आले. आता ही कोणाचा वर्ग आहे? बस झालं, त्याचं उत्तर किती असणार? 48. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हा क्लिअर आहे सर्वांना रे? कितला? 93. पाहिलं लक्षात आहे सर्वांनी. RRBच्या परीक्षेला हा प्रश्न एका विकेंडमध्ये 2-3दा तरी रिपीट झाला. लक्षात घ्या. म्हणजे कुठली लास्ट टाइम, हा सध्या लेटेस्टमध्ये नाही, जुना प्रश्न आहे तो. फक्त आकडे बदललेले आहेत. बॉडमासमध्ये एकदा प्रश्न असा भेटला होता, आकडे बदललेले आहेत. आता बघा काय करायचं, लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न आहे a+1/a इज इक्वल टू 12, तर a² + 1/a² वर्ग आहेत, म्हणून या ठिकाणी दोन्ही बाजूचा वर्ग करून, दोन्ही बाजूंचा वर्ग करून, म्हणजेच काय रे? बघा लक्षात, इकडे a+1/a² इज इक्वल टू 12चा सुद्धा स्क्वेअर. हे क्लिअर आहे सर्व? कळत आहे ना? बघा आता, म्हणूनच पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे a² बरोबर, प्लस ट्वाईस ab म्हणजे 2 गुणेला पहिलं पद गुणेला दुसरं पद, बरोबर, सॉरी, प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 1/a² आणि 12चा वर्ग किती? 144. हा कॅन्सल झाला बघा. म्हणजे उरलं काय आपल्याकडे? a² + 1/a² एवढं. हा उरला ना इथे. आणि हा जो 2 आहे हा कुठं जाणार? तिकडे. म्हणजे 144 - 2 म्हणजे उत्तर किती आलं रे? 142. या प्रश्नाचं उत्तर आहे 142. समजला प्रश्न? लिहून घ्या. झालं. चला पुढचा प्रश्न घ्या. किती आहे? 97. चला बघा लक्षात, इकडे 97 नंबरचा प्रश्न काढलाय का रे? काल समजून दिला होता ना? 97 समजून दिला होता, 98 समजून दिला होता, बरोबर आहे. पुढचा 102. 102 पण झालेला आहे, याच्या आधी झालेला आहे तो. पुढे 103चं उत्तर आहे 2500.
आहे, काढलाय ना. चला पुढे बोला बोला. 106. 106 हा दिला होता का? 106चं उत्तर आहे 0.6241. काढता येईल, सोपं आहे. कसा काढायचं सांगतो, लक्ष द्या इकडे. वर्गमुळामध्ये 75 24 पॉईंट आहे प्लस एक्स इज इक्वल टू 8.71. लक्ष द्या इकडे, सोडवायचा तुम्हाला आहे तो, सोपा आहे तो. समजा 75.24 प्लस एक्स इथेच ठेवला, तर हे जर साईन काढलं तर पुढे 8.71चा काय होईल, तुम्हाला तेवढंच करायचं, वर्ग काढा आणि हे मायनस करा. क्लिअर, समजलं ना. आता तो 8.71चा वर्ग एका मिनिटात काढा त्याचे का घंट्यात काढा, किंवा त्याला 1 वर्ष लागू शकतो. हे डिपेंड कोणावर करतात, कॅल्क्युलेशनवर. समजलं ना. त्यामध्ये ट्रिक 3 अंकी संख्यांचे ट्रिक्स वापरा. नाही समजले तर गुणाकार करायला लागेल, परंतु परीक्षेला असे पद जर आले तिलाच नाही, आपल्याला कॅल्क्युलेशन जमलंच पाहिजे. लक्षात ठेवा, एनी हाव कंडिशन. ठीक आहे, चालेल. याचं उत्तर सांगून देतो तुम्हाला. पहिला आहे पुढचा प्रश्न. हा काही अडचण नाही ना, बिलकुल नाही. सोडवणं म्हणजे कसं आहे, शेवटी तुम्ही उत्तर काढून जे येईल ते ऑप्शनमधून व्हेरीफाय करायच लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे, पुढचा 107. हा, लक्ष द्या. प्रश्न आहे, वर्गमुळामध्ये 72 वजा वर्गमुळामध्ये 18, त्याला ब्रॅकेट कंप्लीट केला. नोट्समध्ये भागेला दिलाय, पूर्ण ब्रॅकेटला मी खाली लिहितो असा 12. क्लिअर आहे का? प्रश्नाला सोपं करायचं. लक्षात घ्या, आपण सरळ रूप देणे या टायटल खालचे प्रकरण पाहतोय. लक्षात घ्या, त्यामुळं याला सोडवताना सिम्प्लिफाय करा पहिलं, म्हणजे त्याला बघा. प्रश्न असा होता, समजण्यासाठी असा मांडला. क्लिअर आहे. आता 72चे 2 फॅक्टर जर पाडले तर ते आहे 36 गुणेला 2 72. क्लिअर, त्यामध्ये एक वर्गसंख्या आली पाहिजे, कालच सांगितलं. आणि मायनस 18चे फॅक्टर आहे 9 गुणेला 2. हे समजलं, हे क्लिअर आहे सर्वांना. सायंत्रिक 18 होते, पण वर्गसंख्या पाहिजे आपल्याला. लक्षात ठेवा. 12चे फॅक्टर आहे 4 गुणेला 2. क्लिअर, अरे समजलं ना. सॉरी, हा 4 त्रिक 12. सॉरी, 4 त्रिक 12. हे क्लिअर आहे सर्वांना. आता 36चं वर्गमूळ किती, 6, आतमध्ये राहिले 2. समजलं. मायनस 9चं वर्गमूळ 3 आणि आतमध्ये राहिले 2. हे क्लिअर आहे. 4चं वर्गमूळ 2, आतमध्ये राहिले 3. क्लिअर आहे, मुद्दे समजत आहे ना. वरती अंशामध्ये वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 कॉमन आहे, म्हणजे वर्गमुळामध्ये 2 जर मी बाहेर काढले तर 6 मधून 3 गेले, 3 राहिले, म्हणजे 3 3 कर्णचिन्हामध्ये, 3 कर्णचिन्हामध्ये वर्गमुळात 2 हे वरती राहिलं. समजलं, समजलं. ओके. आणि खाली 2 वर्गमुळामध्ये 3 राहिले. बरोबर आहे, परंतु पर्याय असे आहेत का, ऑप्शन आहे का, असे नाहीत. जर ऑप्शन असं नाही तर परत मी त्याला आतमध्ये जातोय घेऊन. कसं बघा, जर मी हा 3 आतमध्ये टाकला, लक्षात घ्या, तर तो 9 होऊन जाणार आणि वर्गमुळात 2 जसा आहे तसा आहेच आधी. क्लिअर. हा 2 जर मी आतमध्ये टाकला तर तो 4 होऊन जाणार आणि 3 जसा आहे तसा आहेच. आता आपण शिकलो आहेत, ए अपॉन बी असं लिहा किंवा असं लिहा तरी सारखंच आहे. बरोबर आहे. हे दोघांना सेपरेट असणं काय, आणि दोघालाही मी 9 दुनी 18 अपॉन 12 असं लिहिणं काय, सारखंच ना. बघा, तुम्हाला काय समजतं ना त्या भाषेमध्ये उदाहरणाला कन्वर्ट करायचं. समजलं ना. फार डोक्याला ताप लावायचं आणि सोप्या सोप्या पद्धती मेंटेन करायच्या. लक्षात घ्या, म्हणजे प्रेशर राहणार आहे. साईन 3 18 साईन 2 12 ना, म्हणजे उत्तर आलं त्याचं 3/2. पण कसं, वर्गमुळामध्ये, म्हणजे याचं उत्तर आहे बघा 4थं. प्रश्न क्लिअर आहे सर्वांना. चला लिहून घ्या. चला, शाब्दिक उदाहरणाचा पाठ क्लिअर आहेत का, अजून कुठलं आहे. 119 नंतर शेवटी किती नंबरला थांबायचं आपल्याला, 128. चालेल, 119चं उत्तर आहे 6. करा चेक. 119चं उत्तर 6 आहेत. 119चं उत्तर 6 आहेत. कसं, 9चं वर्गमूळ -3 म्हणजे 16चं वर्गमूळ 4 प्लस 4 म्हणजे 25चं 5 -5 म्हणजे 36. 36चं किती, 6. ठीक आहे, पुढे सांगा. 120. 120चं उत्तर. हा, समजून घे, महत्वाचा प्रश्न. लक्ष द्या इकडे.
कारण अपरिमेय संख्या आहेत त्या. अपरिमेय संख्या कोणाला म्हणतात? अपरिमेय संख्या कोणाला म्हणतात? कालच सांगितलं ना, ज्यांचे निश्चित वर्गमूळ निघत नाही. बरोबर आहे. चला पहा लक्ष द्या इकडे. वर्गमुळामध्ये 32 आहे प्लस वर्गमुळामध्ये 48 आहे. बरोबर. छेदामध्ये वर्गमुळात 8 प्लस वर्गमुळामध्ये 12 आहे. आता 32चे फॅक्टर कुठे पडणार? 16 गुणिले 2 आणि 48चे फॅक्टर आहे 16 गुणिले 3. क्लिअर आहे. वर्गसंख्या आली पाहिजे. एक 32 आहे म्हणजे 4 8 32 नाही, मोठा फॅक्टर आला पाहिजे 16 जो वर्गसंख्या आहे. आणि 8चे फॅक्टर पडणार या ठिकाणी 4 गुणिले 2 आणि 12चे फॅक्टर आहे 4 गुणिले 3. 16चं वर्गमूळ 4 बाहेर पडलं, 2 आतमध्ये राहिलं. 16चं 4 बाहेर पडलं, आतमध्ये राहिले 3. क्लिअर. 4चं 2 बाहेर पडलं, आतमध्ये राहिले 2. 4चं 2 बाहेर पडलं, आतमध्ये राहिले 3. क्लिअर. 4ला कॉमन काढलं तर आतमध्ये लक्षात घ्यायचं. 4 बाहेर काढले तर आतमध्ये वर्गमुळात 2 प्लस वर्गमुळात 3 राहिले. जर 2 बाहेर काढले तर आतमध्ये वर्गमुळात 2 प्लस वर्गमुळात 3 राहिले. बे दोन्ही 4 झाले. बरोबर आहे. आणि हा कॅन्सल झाला म्हणजे उरलं काय तुमच्याकडे? फक्त 2. समजलं. चला झालं खरे. प्रश्न समजला सर्वांना? ठीक आहे. पुढचा प्रश्न सांगा. 121. 121चं उत्तर आहे 0.3 आहे. यस. 121चं 0.3 आहे का? चलो नेक्स्ट क्वेश्चन. 128. 128चं बघा. वर्गमुळामध्ये 98 गुणेला वर्गमुळामध्ये 72. आता 98चे फॅक्टर कुठले पडणार? 49 गुणेला 2. बरोबर आहे. वर्गसंख्या आहे ती. आणि 36चे फॅक्टर आहे 36 गुणेला 2. समजलं. 49चं वर्गमूळ 7 आणि वर्गमुळात राहिले 2 जसेच्या तसे. 36चं वर्गमूळ 6 आणि हे 2. हे क्लिअर आहे. एक नियम लक्षात घ्यायचा. वर्गमुळामध्ये येचा जर स्क्वेअर असेल तर त्याचं उत्तर येतं ये. म्हणजे वर्गमुळामध्ये 2 गुणेला वर्गमुळामध्ये 2 जर आलं तर त्याचं उत्तर काय पडणार? 2. म्हणजे ह्या 2 2चा वर्गमुळातल्या गुणाकार केला आणि 7 सकम होते 42. 42 गुणेला याचा गुणाकार येतो 2 म्हणजे उत्तर आलं तुमचं 84. समजलं? ठीक आहे. इथं आपलं जे होमवर्क होतं कालचं पूर्ण संपलेलं आहे. क्लिअर आहे. चालेल. हे प्रश्न झाले आपले कालचे. आता नवीन प्रश्नाकडे आपण पुढे जाऊ. ठीक आहे. चालेल. चलो.